नमस्कार मेंढे हो. आता प्रॅक्टिकल संपल्यावर आज आम्ही निघालो होतो कोल्हापूरला फिरायला. आणखी पेपर संपल्यावर परत जायला टाइम नव्हता ना, त्यामुळे मग बहिणी आल्यावर तराट निघालो की सुट्टीला घेऊन कोल्हापूरला. तसं आम्हाला 5 लोकेशन कव्हर करायची होती 6 ते 7 तासात, त्यामुळेच आम्ही गाडी घेऊन निघालो होतो. मग एकदाशी उन्हातानात गाडीवरनं येऊन जिरल्यावर पोहोचलो आपल्या पहिल्या लोकेशनवर, म्हणजे इस्कॉन टेम्पल वर. हो, तशा बहिणी आपल्या पहिल्यांदाच इस्कॉन टेम्पल बघत होत्या म्हणून खुश होत्या, आणि जीसी खुश होती म्हणजे किती तर महिन्यांनी राधाकृष्णाला बघणार होतं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर हातपाय धुतलं आणि मग आत गेल्यावर आरतीच्या वेळी नाचतानाचं दृश्य दररोजच इस्कॉन टेम्पल मध्ये बघायला मिळते. तर इथं फक्त बारकी पोरं नाचत होती, पण मोठी माणसं पण नाचत असतात. आणि नशिबाना आणि राधाकृष्णाच्या प्रेमामुळे आम्हाला आरती गावली, त्यामुळे जीसीला तर लय भारी वाटत होतं. नंतर मग शांत थोडा उशीर बसून झालं 1:30ला इस्कॉन टेम्पल बंद होते. तर आम्ही पाक काटावर 10 मिनिटं अगोदर पोहोचून आरती मिळून दर्शन घेऊन प्रसाद घेतला. आणि मग इथं शॉप होतं, तिथं बहिणींना खरेदी करायची होती ती केली. शेवटी परत सगळं झालं निघालो की आपल्या दुसऱ्या लोकेशनवर. पण जाताना कसं तरीच वाटत होतं, आणखी कितीतरी दिवसांनी राधाकृष्णाला जीसी भेटली होती आणि टाइम पण मिळाला नाही जास्त बघायला. आता दुसरं लोकेशन आपलं अंबाबाईचं मंदिर आहे, त्यामुळे बिल्डिंग बघत बघत पोहोचलो की मंदिरापाशी. कारण नंतर आम्ही स्वतःचीच कशी काढून घेतली आणि परत कोल्हापुरात कुठं कुठं फिरलोय उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायसाठी आत्ताच लाईक आणि सबस्क्राईबची बटन दाबून जावा.